गुरुराज माऊली गमाय माझी गुरुराज माऊली गमाय माझी वत्सालागी धेनु जैसी वत्सालागी धेनु जैसी उचलित पाऊली गमाय गमाय माझी गुरुराज माऊली गमाय माझी गुरुराज माऊली गमाय माझी जय रामात्मज सुततनयावरी जय रामात्मज सुततनयावरी करी कृपा पाऊली गमाय गमाय माझी गुरुराज आदिनाथ जे कंठडीनाथ हो आदिनाथ जे कंठडीनाथ दुंडिजनी जनार्दन गुरुनाथ दुंडिजनी जनार्दन गुरुनाथ हो आदिनाथ जे कंठडीनाथ हो आदिनाथ जे कंठडीनाथ कुंडली कवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः। एक बार भजन करूया। राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम। श्री रामचंद्र प्रभु महाराज की जय। प्रभु श्री रामचंद्र महाराज की जय। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा। राजा राम जानकी जीवन मेघश्याम भज प्यारे तू सीताराम मेघश्याम भज प्यारे तू रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। कुंडली कवरदे हार विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः। संत पदाची जोड दे रे हरी साधू पदाची जोड दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी साधू पदाची जोड। संत समागम आत्मसुखाचा संत समागम आत्मसुखाचा उगवे सुंदर मोड दे रे हरी संत पदाची जोड दे रे हरी साधू जोड दे रे हरी संत पदाची जोड। सुफलित करुणी पूर्ण मनोरथ सुफलित करुणी पूर्ण मनोरथ पुराविसी सकल ही गोड दे रे हरी पदाची गोड दे रे साधू पदाची गोड। अमृत म्हणत से हरिभक्ताचा अमृत म्हणत से
हरिभक्ताचा अमृत म्हणत असे, अमृत म्हणत असे हरिभक्ताचा शेवट करीसी ओढले रे हरी संत करीसी ओढले रे संत पदाची जोडले रे हरी साधू पदाची जोड. कुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. एक बार भजन करूया. राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम. कुंडलिक वरदे हर विठ्ठल. सियावर रामचंद्र की जय. परंपरेनुसार प्रतिवार्षिक श्री रामचंद्राचा जन्मोत्सव आणि त्यानिमित्तानं रामचंद्राचं संकीर्तन, कीर्तन, गुणगायन कीर्तनाच्या माध्यमातून करण्याची प्रथा, परंपरा प्राचीन कालापासून आहे. आणि आमच्या पाटांगण परंपरेत तर हे कीर्तन देवता पांडे यांच्याकडे जाऊन करण्याची प्रथा माझ्या आजोबापासून आहे. आणि ही प्रथा आजोबापासून म्हणजे जवळपास 100 ते 125 वर्षापासून आहे. कारण माझे वडीलच 80 वर्ष कीर्तन करत होते. त्याच्याही पूर्वी त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा त्यांच्या घरी कीर्तन करत असत. आणि हे देवता पांडे यांच्याकडे गिरिधर स्वामींच्या दैनंदिन पूजेतील राममूर्ती आहेत. आणि त्या प्रासादिक राममूर्तीच्या समोर रामजन्मोत्सव करणं हे अहोभाग्य, महोभाग्य होतं. परंतु या करोनाच्या मोठ्या दुर्धर प्रसंगाच्या काळात संकीर्तन, कीर्तन याला तर खंड पडता कामा नये. परंतु एक नवीन मार्ग या ठिकाणी यावर्षी आपण आत्मसात केला आणि तो म्हणजे ऑनलाईन कीर्तन करणे. गेल्या वर्षी करोनाचा काळ, त्या काळात कीर्तन झालं नाही. परंतु यावर्षी त्यांची अशी इच्छा होती देवता पांडेंची की निदान पाळणा तरी हलवण्यासाठी आणि गुलाल उधळण्यासाठी त्यांच्या मंदिरामध्ये यावं. पण या दुर्धर काळात तेही अशक्य झालं. म्हणून ऑनलाईन कीर्तन करण्याचा हा नवीन मार्ग या ठिकाणी आत्मसात केला. भगवंत या ठिकाणी प्रभू रामचंद्राने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी हे आपणासमोर सादर करणार आहे. या ठिकाणी प्रथम पद आहे ते अमृत महाराजांचं. अमृतराय हे अत्यंत गोड वाणीचे होते आणि यांचं नाव राजाजी. जे या ठिकाणी पद घेतलेलं आहे ते कुणाचं आहे, त्यांचा अधिकार काय हेही लक्षात घेतलं पाहिजे. मध्वमुनीश्वरांचे हे शिष्य होते आणि एके दिवशी औरंगाबादला मध्वमुनीश्वर आलेले असताना, त्या काळातलं खडकी, आजचा औरंगाबाद, तेव्हा यांची गोडवाणी ऐकली आणि त्यांनी सांगितलं की आपण या सन्मार्गाला लागावं. कारण त्यांचं शरीर सुंदर होतं, बांधा सुंदर होता, फक्त ते सांसारिक होते. त्याला परमार्थामध्ये आणण्याचं काम मध्वमुनीश्वरांनी केलं आणि त्यामुळं तेव्हापासून हे राजाजी नंतर अमृतराय म्हणून प्रसिद्ध झाले. अमृतासम त्यांची वाणी होती, अत्यंत गोड वाणी. या अमृतरायांनी सांगितलं, काय सांगितलंय? संत पदाची जोड. या ठिकाणी प्रथम पदामध्ये संत पदाची जोड मागितलेली आहे. आणि साधू आणि संत समागम हा अत्यंत श्रेष्ठ आहे. शंकराचार्यांनी सुद्धा त्यांच्या साहित्यामध्ये असं म्हटलंय, विवेक चूडामणीमध्ये, की 3 गोष्टी दुर्लभ आहेत. कोणत्या गोष्टी दुर्लभ आहेत? तर मानव जन्म दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये सत्प्रवृत्ती दुर्लभ आहे, आणि तिसरी गोष्ट महापुरुष संश्रयम, महापुरुषाचा संश्रय, अर्थात संत समागम, संत संगती, संत सहवास हा अत्यंत अवघड आहे, दुर्लभ आहे. तो सहजासहजी कुणाला लाभेलच असं नाही. आणि म्हणून संत संगतीचं महत्त्व फार आहे. आपल्याला माहित आहे की संत संगे काय काय होऊ शकतं. प्रल्हाद लाधला साधू संगू,
जनी जनार्दन स्वामी आपल्या पदामध्ये म्हणतात की संत संगतीने हा नारद देवर्षी झाला. नारदाला देवर्षित्व जे प्राप्त झालं ते संत संगतीने. आणि प्रल्हादा लाधला साधू संगू. प्रल्हादाला नारदाचा सहवास लाभला. पोटामध्ये का असेना, गर्भावस्थेमध्ये का असेना, परंतु नारदाचा उपदेश त्यांच्या कानावर पडला आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून संत तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की संत संगती किती श्रेष्ठ आहे. आणि संत संगती आणि दुर्जन संगती याच्यातला फरक सांगताना त्यांनी म्हटलंय की ढेकणाचे संगे हिरा जो भंगला. अहो हिरा हा कसा आहे, अत्यंत कठीण असतो. कितीही घण मारले तरी फुटत नाही. जो फुटतो तो काच आणि जो फुटत नाही तो हिरा. पण असा हिरा सुद्धा केवळ ढेकणाच्या रक्ताने, त्याचा जर रक्ताचा स्पर्श झाला तर तो फुटतो म्हणतात. आता मी काही हिरा पाहिला नाही आणि तो कसा फुटतो हेही पाहिलं नाही, पण संत तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणतात त्या अर्थी खोटं नाहीये. ते म्हणतात ढेकणाचे संगे हिरा जो भंगला. अहो ढेकूण म्हणजे काही गोष्ट आहे का? ढेकूण म्हणजे यःकश्चित किडा, एक यःकश्चित प्राणी, रक्त खाणारा पिणारा. परंतु याच्या रक्ताने जर एवढा मोठा मौल्यवान हिरा भंगत असेल तर दुर्जनाची संगती किती वाईट आहे हे याच्यावरून लक्षात येईल. आणि त्यासाठी सज्जन संगती ही श्रेष्ठ आहे. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. मोरोपंतांनी सुद्धा म्हटलंय सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. आपल्याला संत संगतीनेच खऱ्या अर्थाने मुक्ती प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून ते म्हणतात संत समागम आत्मसुखाचा उगवे सुंदर मूळ. देरे हरी संत पदाची जोड. संत पदाची जोड यासाठी मागितली की आत्मसुख. या ठिकाणी पूर्वरंगाला फारसा वेळ नाहीये, परंतु मी फक्त गणांत या ठिकाणी उल्लेख करून जाणार आहे. आपण सर्व सुज्ञ आहात, श्रोते, वाचक, या ठिकाणी प्रेक्षक. त्यांनी संत संगतीचं महत्व सांगताना आत्मसुख शब्द वापरलाय. संत समागम आत्मसुखाचा, संत समागम आत्मसुखाचा उगवे सुंदर मोड. गेले हरी संत पदाची जोड. आत्मसुख म्हणजे काय? अहो देहसुख. सुखाची संकल्पना जर आपण गृहीत धरली तर देहाचं सुख देहसुख आहे. ऐंद्रिय पातळीवरचं सुख डोळ्याचं सुख आहे, कानाचं सुख आहे, जिभेचं सुख आहे, गरम गरम भजे खाण्याचं सुख आहे, जिलबी खाण्याचं सुख आहे. हे कोणत्या जिम्हेच आहे, रसनेच आहे, म्हणजे इंद्रियाच आहे. म्हणजे शब्दरूप रसगंध स्पर्श हे जे 5 विषय आहेत त्या 5 विषयांचं सुख हे ऐंद्रिय पातळीवरच आहे आणि ते क्षणिक आहे. मग देहसुखाच्या नंतर मनोसुख. मनाचं सुख काय? मनाचा आनंद. ज्याला आपण एखाद्याला आपल्याला पुत्र झाला, आपल्याला पौत्र झाला, तर आपल्याला परीक्षेत यश प्राप्त झालं तर हा आनंद प्राप्त होतो. हा मनाचा आनंद आहे, म्हणजे देहाचा आनंद आहे. देहाच्या पेक्षा श्रेष्ठ मनाचा आनंद आहे. देहाचा आनंद क्षणिक टिकतो, मनाचा आनंद काही काळ टिकत असेल, पण मनापेक्षाही पुढे आपल्याला आत्मसुखाकडे जायचंय. कारण आपण बघितलं की अन्नमय मनोमय अन्नमय प्राण हे जे 5 संकल्पना गृहीत धरलेल्या आहेत. अन्नमय, त्याचप्रमाणे अन्न केवळ आपण अन्नावर पोचतो म्हणून अन्नमयता. अन्नानंतर मनाचा विचार होतो मनोमय. अन्नानंतर मनाचा विचार होतो, मनानंतर आपल्या बुद्धीचा विचार होतो. अन्न, प्राण, मन, बुद्धी आणि आत्मा. याप्रमाणे अन्नम, प्राणम, मनो, बुद्धी आणि आत्मा असे 5 ज्याला आपण कोश म्हणतो, पंचकोश. यापैकी शेवटचा कोश हा आत्म्याचा कोश आहे. विज्ञानमय आणि नंतर आनंदमय. हा आनंदमय कोश आत्म्याचा आहे. तिथे जो आनंद आहे तो परमानंद आहे. त्या आनंदाला तुलना नाही, परिसीमा नाही. आणि म्हणून आनंदाचे स्तर जर लक्षात घेतले तर देहाचा आनंद, मनाचा आनंद आणि आत्म्याचा आनंद. आत्मानंद सर्वात श्रेष्ठ आहे. उदाहरण सांगायचं झालं तर मेथीची भाजी ही केवळ एका आठवड्यात येते, 15 दिवसात तर संपून जाते, महिन्याभरात तर काहीच राहत नाही.
एका महिन्यामध्ये मेथीची भाजी लावली तर नंतर संपून जाते. पण आंब्याचं झाड लावण्यासाठी आणि येण्यासाठी किमान 10 वर्षाचा कालावधी लागतो. त्याला आंबा यायचा, मग आंब्याचं फळ. पण ते टिकतं किती वर्ष? अहो, हजारो वर्ष टिकतं, अनेक पिढ्या टिकतं. सांगायचं तात्पर्य असं की अल्पसुखाचा विचार केला तर अल्पसुख क्षणिक आहे, पण परमसुख अलौकिक आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की संत समागम आत्मसुखाचा उगवे सुंदर मोड. आपल्या अंतःकरणामध्ये मोड प्रगट होतो. मोड म्हणजे आपल्याला जसं आपण कडधान्य हे भिजवले म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला मोड यायला लागतात, म्हणजे त्याची सगळी शक्ती त्यात प्रगट होते. त्याला नवीन अंकुर फुटायला लागतो. हा नवीन अंकुर आमच्या जीवनाला नवांकुर जर फुटायचा झाला, मी मुद्दाम असं म्हणेन की या करोनाच्या काळामध्ये आमचं जीवन विषण्ण झालंय. सगळीकडे दुःखाच्या वार्ता आपल्याला ऐकू येत आहेत. पण अशाही काळामध्ये आपल्याला दुःखमचा विचार न करता, दुःखाला मोठेपणा न देता दुःख निवारकाला मोठेपणा दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने दुःखापेक्षा दुःख निवारकाची शक्ती जास्त आहे. आणि म्हणून श्रीरामचंद्र प्रभू यांचं या ठिकाणी स्मरण यासाठी करायचंय की आत्मसुखाचा मोड या ठिकाणी प्रगट झाला पाहिजे. आम्हाला नवीन अंकुर फुटला पाहिजे. आमच्यामधूनच नवीन अंकुर, नवीन धुमारे फुटले पाहिजेत. म्हणून आत्मसुखाचा नवीन अंकुर ते फुटतो असं म्हणतात. आणि या ठिकाणी ते पुढे म्हणतात, सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. पुरविसी सकलहि गोड. सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. आपले सगळे मनोरथ सुफलित होतात. याच्यावर खूप चिंतन करण्यासारखं आहे. फलित होणं म्हणजे काय? झाड लावलं पण झाडाला फळच आलं नाही, मग त्या झाडाचा काय उपयोग आहे? झाडाला फळ आलं पाहिजे. आपण केलेल्या कर्माला फळ आलं पाहिजे. ते सुफलित झालं पाहिजे. पण नुसतं फलित नाही म्हटलं, सुफलित म्हटलंय. फळ आलं झाडाला. काही काही आंबे असेल की झाडाला आंबे येतात, पण आंबा आल्याबरोबर पिकायला सुरुवात झाली, पाड लागला की नासायला सुरुवात होते. अशा अनेक आंब्याचे झाड आहेत. का हो म्हणले? असंच आहे म्हणले, हा आंबा पाड आला की नासायला सुरुवात होते. मग काय उपयोग आहे त्या आंब्याचा? स्वतःला नाही, न देवाय न धर्माय. स्वतःला नाही आणि देवालाही नाही, निरुपयोगी. म्हणून सुफलित करुणी आपले मनोरथ हा सुफलित व्हायला पाहिजेत. नुसते फलित नाही, सुफलित. सुफलित यासाठी की आपलं जीवन सुसंपन्न व्हावं, आपलं जीवन सुसमृद्ध व्हावं, आपल्याला सर्व प्रकारच्या सुखांचा लाभ प्राप्त व्हावा आणि अंती भगवंताचं स्मरण व्हावं, मोक्ष प्राप्त व्हावा. त्याला म्हणतात सुफलित. नुसता हेलपाटा काही उपयोगाचा नाही. आपल्या जीवनामध्ये येऊन आपण काहीतरी मिळवलं पाहिजे. म्हणून सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. सुफलित करुणी, सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. पुरविसी सकलहि गोड. सुफलित करुणी पूर्ण मनोरथ. सगळे मनोरथ परिपूर्ण करून आम्हाला या ठिकाणी सर्व कोड पुरवले पाहिजेत. कोड म्हणजे लाड. जैसे लळे याचे लळे सरती, मनोरथाचे मनोरे पुरती. ऐसी माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसी. माऊलींनी म्हटलंय की लळे याचे लळे सरती. माहेर म्हणजे काय? मुलीला माहेर म्हणजे काय असतं? जिथे सगळ्या प्रकारचे लाड पुरवले जातात. सगळ्या प्रकारच्या लाड आपल्याला आई पुरवते, लाड पुरवते, लळे पुरवते आणि मनोरथाचे मनोरे पुरती. सगळ्या प्रकारचे मनोरथ परिपूर्ण होतात. ऐसी माहेरी श्रीमंती होती तुम्हा ऐसी. असं जर माहेर, हे माहेर कोणते हो? हे माहेर भगवंताचं घर, हे माहेर आहे. भगवंताचं अधिष्ठान हे माहेर आहे. आणि तिथे आपल्या जीवाचे सगळे कोड या ठिकाणी परिपूर्ण होतात. म्हणून अमृत म्हणतसे हरिभक्ताचा. अमृत म्हणतसे हरिभक्ताचा. भटकरीची जोड संतपदाची जोड. संत पदाची जोड या ठिकाणी. म्हणून अमृतरायांनी संत पद, संताची पद म्हणजे पाय आणि पद म्हणजे त्यांचे शब्द सुद्धा. पद म्हणजे पदरचना. संतांच्या पदरचनेच्या निमित्ताने आपण चिंतन करत गेलं, संतांच्या पायावर पाऊल टाकत गेलं,
संतांच्या शब्दावर विश्वास ठेवत गेलं म्हणजे आपले सगळे मनोरथ परिपूर्ण होतात. पण संत कुणाला म्हणायचं? त्यांनी म्हटलंय की संत म्हणजे नुसते टिळा टोपी माळा गळा म्हणती आम्ही संत. नुसते टिळा लावला, टोपी घातली, गळ्यात माळा घातल्या म्हणजे संत होत नाही. तर संतत्व हे अर्जित आहे. संतत्व कसं असतं? संतत्व आतून प्रगटतं. जसा चंदनाचा सुगंध आतून येतो, बाहेरून लावलेला नसतो. चंदनाला काय बाहेरून सुगंध लावलेला आहे का? नाही. चंदनाचा सुगंध आतलाच आहे. हा आतलाच गाभ आहे, मुळीचा खरा. हा मुळीचा झरा आहे. संतत्व म्हणजे मुळीचा झरा आहे. आणि म्हणून रामदास स्वामींनी एका ठिकाणी म्हटलंय, संत कोण? अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो, अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. अंतरी निर्मळ पाहिजे. अंतरंगात निर्मळ आणि वाचेचा रसाळ म्हणजे अंतरंग आणि बहिरंग एकच पाहिजे महाराज. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ. नुसता वाचेचा रसाळ नाही, कारण वाचा शब्दामध्ये गोडवा आणून आपला हेतू साधणारे अनेक लोक आहेत. मी त्याचं विवरण या ठिकाणी करणार नाही. परंतु आत एक आणि बाहेर एक, मधुमधुरात वगिरा असं म्हणणारे खूप आहेत. परंतु या ठिकाणी वरवर गोड आणि आतून मात्र हृदयस्थू हलाहलम. केवळ शब्दामध्ये गोडवा परंतु हृदयामध्ये हलाहल. तेव्हा अशा प्रकारचे लोक उपयोगाचे नाही. अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो, ब्रह्मज्ञानाची या सुखाळल्या वाटा, ब्रह्मज्ञानाची या सुखाळल्या वाटा, त्याच्या माथा जटा असो नसो. जो ब्रह्मज्ञानी आहे त्याच्या माथा जटा असो नसो. अहो तो ब्रह्मज्ञानी अंतरंगात आहे आणि बहिरंग त्याचं दिसतंय. परंतु बहिरंग काही असू द्या, अंतरंग हे श्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते म्हणतात, जो परनिंदे ठाई, लोकांनी किती निंदा केली जरी तरी तो जसा मूक राहतो, काही बोलत नाही, उत्तर देत नाही. आणि परस्त्रीचे ठाई जो का न पुसक, परस्त्रीचे ठाई जो का न पुसक, त्याचे अंगी राख असो नसो, परंदे ठाई असे जो का मुका, दास म्हणे देखा तोची संत, दास म्हणे देखा तोची संत. रामदास स्वामींनी या ठिकाणी सांगितलंय की अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. या ठिकाणी बाह्य रूपरंग काही असू द्या, अंतरंग श्रेष्ठ आहे. या दृष्टीने संतत्व त्याला म्हणायचं. आणि म्हणून सत्य, सत्यत्व आणि सत्यत्व, संतामध्ये सत्यत्व आहे आणि त्याचप्रमाणे विचार आहे. हा संतत्व आणि सत्यत्व म्हणजे संतत्व. याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी संत पद, संत श्रेष्ठ असणाऱ्या अमृतरायांनी संत पदाची महती या ठिकाणी गायलेली आहे. ती आपल्याला हे बघायचंय की या संतांच्या सहवासामुळे आपल्याला पुढे काय लाभ झाला. ज्याप्रमाणे त्यांनी म्हटलंय की संतांच्या सहवासामुळे शेवटी सगळ्या प्रकारचे कोड परिपूर्ण होतात आणि शेवट गोड होतो. तेव्हा हा संतांच्या सहवासामध्ये काय घडलं, कसं घडलं, त्याचं विवरण आपण पुढच्या कथानकामध्ये करणार आहोत. म्हणून या ठिकाणी प्रथम पदामध्ये म्हटलंय की संत पदाची जोड गे हरी, साधू पदाची जोड, संत पदाची जोड, संत समागम आत्मसुखाचा, संत समागम आत्मसुखाचा, उगवे सुंदर मोगवे हरी, संत पदाची जोड, हरी साधू पदाची जोड. कुंडली गवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. एक बार भजन करूया. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम राम
सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. संतांच्या सहवासामुळे कोणता लाभ या ठिकाणी झाला त्याचे विवरण परंपरेनुसार या रामजन्माच्या कथेच्या निमित्ताने आपण करणार आहोत. आणि म्हणून रामकथा, रामजन्माचं महत्त्व, त्याप्रमाणे रामचरित्र आणि रामपूजा ही किती श्रेष्ठ आहे या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे. संतांनी असं म्हटलंय, ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा, 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 त्याचे वंशी जन्म मज पावा, त्याचे वंशी जन्म मज पावा, त्याचे वंशी कुळधर्म रामसेवा. धारूरचे जे उद्धव चितघन आहे ते रामभक्त होते आणि उद्धव चितघनाने हे पद केलेले आहे, ज्याचे वंशी कुळधर्म रामसेवा. ज्याच्या वंशामध्ये कुळधर्मामध्ये रामसेवा आहे, अहो रामसेवा हाच ज्यांचा कुलधर्म आहे, त्याच्या वंशामध्ये माझा जन्म व्हावा. इतकी प्रार्थना मोठी श्रेष्ठ दर्जाची त्यांनी केलेली आहे. कारण रामाचं महात्मच तसे, रामसेवा ही कधीच निष्फळ जाणार नाही. आणि म्हणून सुफलित करुणी पूर्ण मनोरथ, रामसेवा ही आम्हाला नक्कीच सुफलित करणारी आहे. या दृष्टीने आपण ह्या उत्तर रंगामध्ये आता बघू. यज्ञ करी दशरथ तो, यज्ञ करी दशरथ तो, भानुवंशी महामती राया. यज्ञ करी दशरथ तो, यज्ञ करी दशरथ तो, भानुवंशी महामती राया. पुत्रेष्टिकाम त्याचा, पुत्रेष्टिकाम त्याचा, कौसल्यादी जयाति निजाया. राम 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 दया घना राम राम. यज्ञ करी दशरथ तो, भानुवंशी महामती राया. हा कालखंड आहे ज्याला आपण कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग सातत्याने येत असतात आणि जात असतात. हा त्रेतायुगाचा कालखंड आहे. या त्रेतायुगाच्या कालखंडात दशरथ राजा हा आपल्या राण्यांसह वर्तमान अयोध्येचं राज्य निष्कंटक पद्धतीने करतोय. परंतु घटना अशी घडली की दशरथ राजाला असं म्हणतात, काही रामायणामध्ये वर्णन आहे, 300 बायका होत्या. परंतु मुख्य 3 ज्याला आपण म्हणतो ह्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, एवढ्या 300 बायका असून सुद्धा पोटी संतान नाही, पुत्र नाही. हा दशरथाचा वंश म्हणजे कोणाचा आहे? हा सूर्यवंश आहे. हा सामान्य वंश नाही, हा सूर्यवंश आहे. या सूर्यवंशामध्ये किती श्रेष्ठ दर्जाचे राजे झाले याचं वर्णन कालिदासांनी रघुवंशामध्ये केलेलं आहे. ते मुळातून पहा. त्यामध्ये रघुसारखा राजा आहे ज्यांनी स्वतः सर्वजित नावाचा यज्ञ केला आणि खापराच्या आपल्या जेवणाच्या ताटामध्ये तो जेवत होता, खापरामध्ये आपला संसार करत होता. असा रघु राजा होऊन गेला. दिलीप राजा होऊन गेला, ज्या दिलीपाने स्वतःचं सगळं सामर्थ्य पणाला लावलं आणि गोसेवा सुरू केली. आणि शेवटी वेळ आली तर ही गोसेवा अजिबात सोडली नाही, उलट स्वतःचा प्राण द्यायला तयार झाला, परंतु गोसेवा सोडली नाही. याचं वर्णन या ठिकाणी केलेले कालिदासांनी. आणि अल्पस्य हेतोर बहुहातुमिच्छन् विचार मूढ प्रतिभासी मेत्वम, याचं विवरण करायला फारसा वेळ नाहीये, असू द्या. त्याचप्रमाणे अजसारखा राजा होता. ज्या अज राजा असो, दिलीप राजा असो, रघुराजा असो, केवळ शब्दाखातर सर्वस्वाचा त्याग करणारा
आणि श्रीरामचंद्रही पुढे तसेच निघाले. त्यक्त्वा सुदुस्तेज सुरेप सतराज्य लक्ष्मीम धर्मिष्ठा जवटसायतगादरण्यम माया मृगंध इतेप्सितमन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम कुंडलीकवरदे हर विठ्ठल. याप्रमाणे या दशरथाला पोटी संतान नाही. वास्तविक हा सूर्यवंश श्रेष्ठ दर्जाचा वंश, तेजस्वी वंश, परंतु या दशरथाला संतान नसल्यामुळे वसिष्ठ ऋषींच्या समोर मोठ्या नाराजीने तो कधी कधी बसायचा आणि म्हणायचा, काय करावं, अहो पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. अहो वसिष्ठ महाराज, काय करावं, मी सुखी आहे, संपत्ती अलोट आहे, राज्य निष्कंटक आहे, कुणी माझा शत्रू नाही, परंतु पुत्रहीनस्य मे राज्यम, केवळ पुत्रहीन मी आहे. आणि मला असं वाटतं की सतत दुःख माझ्या मनामध्ये आहे. सर्व दुःखाय कल्पते, केवळ पुत्र नसल्यामुळं माझ्या मनामध्ये दुःख सारखं वाटतंय आणि या दुःखातून आपण मला मुक्त करा. काय करावं, अहो मला दुःख याचं वाटतंय की काय करावं, पुत्र नसल्यामुळं सुतावीण हे सर्व व्यर्थ, पुत्र नाही म्हणून सगळं व्यर्थ वाटतंय. पुत्र नसता पशुत्व वेदवाणी, पुत्र नसता पशुत्व वेदवाणी, देव पितरा देईल कोण पाणी, देव पितरा देईल कोण पाणी, पुत्र नसता पशुत्व वेदवाणी, पुत्र नसता पशुत्व वेदवाणी आणि देव पितरा देईल कोण पाणी. चिंता वाटू लागली. इकडे घटना अशी घडली की सगळे देव ब्रह्मदेवाला शरण गेले आणि गाय या ठिकाणी पृथ्वी सुद्धा गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला शरण गेली आणि सर्वांनी एकच प्रार्थना केली. हे पहा, या ठिकाणी फार मार्मिक गोष्ट सांगितली की सर्वांची प्रार्थना, सगळ्यांचं मन, सगळ्या समाजाचं मन जेव्हा एक होतं आणि त्याची एकच प्रार्थना होते, जसा आज आपण म्हणतो की करोना लवकरात लवकर संपून जावा, सगळ्यांचं एकच म्हणणं. या ठिकाणी दुमत कोणाचं नाही. अहो पशु असो, पक्षी असो, माणसं असो, सगळ्यांना मन आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा होती. कोणती? त्या काळामध्ये रावणाचं राज्य मोठ्या दुर्दम्य पद्धतीने चाललेलं होतं. राक्षसांचे अत्याचार वाढलेले होते. रावण दशानन धुरंधर होता. दानव माजले होते. सांप्रत दानव फार माजत, सांप्रत दानव फार माजती, देवावर झेंडा मिरविती, सांप्रत दानव फार माजती, देवावर झेंडा मिरविती. सगळे लोक म्हणू लागले, अहो देव झोपलाय का? एवढे अत्याचार होतात, अन्याय होतात, अत्याचार, अनाचार, दुष्टाचार हे सगळे व्हायला लागलेत आणि देव झोपलाय का? देवाने डोळे झाकलेत का? स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, ऋषी मुनींच्यावरती अत्याचार होत आहेत. नारदाने सगळीकडे शोधून पाहिलं. नारद हे त्या काळातलं एक चॅनलच होतं, चॅनल, सगळीकडे फिरणारं चॅनल. आणि या नारदाने या सर्व जगामध्ये दृष्टी टाकल्याबरोबर त्यांना दिसलं की हाडाचे डोंगर सगळीकडे दिसले आणि नारद दुःखी झाले. नारदासह सगळे देव, पृथ्वी ही गायीचं रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेली आणि देवाला सांगितलं, अहो हे देवा, बधाय देव शत्रूणाम, हे देवा लवकरात लवकर अवतार घ्या. बधाय देव शत्रूणाम, देवांचा शत्रू, ज्ञानाचा शत्रू, समाजाचा शत्रू हा माजलेला आहे. त्याला नष्ट करण्यासाठी नृणाम लोके मनः कुरु, नृणाम लोके मनः कुरु, बधाय देव शत्रूणाम. नृणाम लोके, सगळ्या लोकांचं मन या ठिकाणी एकच आहे, ते म्हणजे दुष्ट संपले पाहिजेत, दुष्टाचा घात झाला पाहिजे आणि पुन्हा धर्माचं राज्य स्थापन झालं पाहिजे, अधर्म नष्ट झाला पाहिजे, हे सगळ्यांनाच वाटतंय. म्हणून बधाय देव शत्रूणाम नृणाम लोके मनः कुरु असं म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं, काळजी करू नका, लवकरात लवकर मी अवतार धारण करीन. आणि याप्रमाणे त्या काळामध्ये अयोध्या ही युद्ध नव्हे, ते अयोध्या शांततेचं प्रतीक, अध्यात्माचं प्रतीक म्हणजे अयोध्या होती. लंका ही लंका जी होती ती देहाचं प्रतीक, देहात्मवादी लोक त्या ठिकाणी राहत होते, देहवादी, देहात्मवादी. लंका ही देहाचं प्रतीक आहे.
देह सुखाचं प्रतीक आहे आणि विदेह नगरी ही विदेहत्वाचं प्रतीक आहे. जनकाची नगरी ही विदेह नगरी आहे, ती विदेहत्वाचं प्रतीक आहे. याप्रमाणे या ठिकाणी क्षात्र तेज लुप्त झालं आणि अयोध्येमध्ये दशरथ राजा हा अस्वस्थ होऊ लागला. या वेळेला वसिष्ठाने सांगितलं, हे बा, लवकरात लवकर तुझ्या मनामध्ये जी शंका आहे त्याचं निरसन होऊन जाईल, काळजी करू नकोस. आणि एके दिवशी घटना अघटित घटना पटीयसी माया, कधी कधी घटना मोठ्या अघटित घडतात, काय घडतात कळत नाही. आणि यावेळेला घटना अशी घडली की वसिष्ठ ऋषींना दशरथाने आपलं एक स्वप्न सांगितलं. कोणतं? किंवा म्हणले, काल माझ्या स्वप्नामध्ये 2 पुरुष आले आणि त्यांची मी हत्या केली आणि एका स्त्रीची देखील हत्या केली. अहो, स्त्रीची हत्या म्हणजे भयानक अधर्म आहे. 2 पुरुष आणि 1 स्त्री यांची हत्या केल्याचं स्वप्नामध्ये आलं. काय करावं? असं म्हटल्यावर वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, मृगया कर, जा मृगयेसाठी जा, याचं परिमार्जन करण्यासाठी मृगया कर. हे म्हटल्याबरोबर दशरथाने आपला रथ सिद्ध केला आणि निघाला मृगयेला. मृगया करता 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 दुपारचे 12 वाजले आणि या वेळेला तहान लागली म्हणून एका नदीच्या तीरावरती बुडबुड बुडबुड आवाज त्यांनी ऐकल्याबरोबर त्यांना वाटलं की अरे, हरिण पाणी पित असलं पाहिजे, तोच आवाज आहे हा. आणि म्हणून शब्दवेधी अशा प्रकारचा दशरथाचा बाण सुटला. आणि यावेळेला कोणताही हरिण नव्हता. यावेळेला श्रावण बाळ हा आपल्या वृद्ध आई वडिलांसाठी, त्यांच्या वृद्ध आई वडिलांना काशी यात्रा घडून आणायची होती म्हणून त्याची कावड केलेली होती आणि त्यांना तहान लागली म्हणून पाणी आणण्यासाठी तो आलेला होता. त्याची घागर बुडबुड वाजली, त्याचा आवाज दशरथाच्या कानावर आला, पण त्याला वाटलं हरिण पाणी पितंय. आणि शब्दवेधी बाण सुटल्याबरोबर तो काळजामध्ये घुसला, छातीत घुसला आणि ताबडतोब श्रावण बाळ धरणीवर कोसळला. जवळ जाऊन पाहिलं आणि दशरथाच्या छातीमध्ये धस्स झालं. अरे अरे अरे, माझ्या हातून आणखी एक हत्या घडली. स्वप्नातली हत्या, त्याचं परिमार्जन करण्यासाठी मृगया करावी, तर इथे एक दुसरी हत्या घडली. अरे अरे. जवळ जाऊन त्याला उठवलं आणि त्यांनी एवढंच सांगितलं. तो बाण इतका जिव्हारी लागला, इतका जबरी लागला की त्या बाणाने त्याचे प्राणच घेतले. फक्त थोडी दुखदुखी शिल्लक होती, तेवढ्यात त्यांनी सांगितलं, माझे आई वडील वृद्ध आहेत आणि आंधळे, ते पाण्याची वाट पाहतायत, एवढा पाणी त्यांना नेऊन द्या. आणि ताबडतोब त्यांनी प्राण सोडला. दशरथाने ती घागर तशीच घेतली आणि त्यांच्या आईवडिलाजवळ आले. आता हे वृद्ध होते, चक्षुहीन होते, पण दिव्य चक्षुचे होते. चक्षुहीन लोक हे आपण चक्षुहीन म्हणतो, परंतु ते दिव्यांग असतात, त्यांना काही दिव्य दृष्टी असते, त्यांना आणखी काही गोष्टी कळतात. डोळ्यांनी दिसत नसलं तरी त्यांच्या मनाने त्यांनी ओळखलं, मनश्चक्षुने ओळखलं. काय? तो जवळ आल्याबरोबर त्याच्या पावलाच्या आवाजाने ओळखलं. श्रावण बाळा, तू कुठे आहेस? ते काही बोलला नाही दशरथ. नाही, बोल, तू का बोलत नाहीस? तू श्रावण नाहीयेस, तू माझा श्रावण नाहीस, बोल, तू कोण आहेस? त्यांनी सांगितलं, मी दशरथ आहे आणि माझ्या बाणाने तुमच्या मुलाची हत्या झाली. हे ऐकल्याबरोबर पाणी न पिता ताबडतोब या दोघांनी या ठिकाणी आपला प्राण ठेवला आणि ठेवता ठेवता सांगितलं, अरे 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 दशरथा, तुझ्यासारख्या राजाने आमच्यासारख्याचे प्राण घेतले. राक्षसाचे प्राण घ्यायचे सोडून तुम्ही आमच्यासारख्या गोरगरिबाचे प्राण घेतले. आणि आज मी ज्याप्रमाणे पुत्र 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 म्हणून देह ठेवतोय, त्याप्रमाणे तू सुद्धा पुत्र 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 म्हणून मरशील. बस शापवाणी उच्चारली आणि दशरथ काहीच बोलू शकला नाही. तो विषण्ण मनाने घरी परत आला आणि वसिष्ठ ऋषींना सांगितलं. अरे अरे, वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, हे पा, तुझ्या हातून घडलं ते पापच आहे, वाईटच झालं हे खरं आहे, पण ती शापवाणी आता शापवाणी राहिली नाही. कशी काय? अरे, तू पुत्र पुत्र होऊन मरशील म्हणजे तुला पुत्र होणार. अरे वा म्हणाले, या शापवाणीमध्ये सुद्धा एक प्रसाद वाणी आहे, एक आशीर्वाद आहे. मला पुत्र होणार याचा तो आशीर्वाद आहे, याचा आनंद त्याला वाटू लागला. आणि मग ताबडतोब वसिष्ठ ऋषींनी सांगितलं, आता काही नाही, यज्ञ करी दशरथ होतो, आता पुत्रकामेष्टी यज्ञाला सुरुवात कर.
आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी तुला मात्र एक चांगला ज्ञानी हुशार आणि कुठेही संसारात लक्ष नसलेला असा होता पाहिजे. कोण? तर त्यांनी सांगितलं की तू फक्त ऋष्यशृंगाला बोलवून आण. आता ऋष्यशृंग यांना बोलवून आणणं, यांना अयोध्येमध्ये आणणं सोपी गोष्ट नव्हती. त्यांनी ताबडतोब इंद्राला सांगितलं. कारण ज्या वेळेला इंद्रावरती राक्षसांनी वृषपर्वेने आक्रमण केलं, यावेळेला दशरथाने त्याचं साह्य केलं आणि साह्य करताना दशरथाच्या रथाचं चाक तुटलं. यावेळेला कैकेयीने मदत केली आणि वृषपर्व्याचा नाश झाला आणि इंद्राचा जय झाला. त्यावेळेला इंद्राने सांगितलं, महाराज तुम्हाला काय पाहिजे? त्याने सांगितलं, मला आता काही नको, मी वेळ आल्यावर सांगेन. आणि या वेळेला वसिष्ठांनी सांगितलं, जा इंद्राला म्हणावं की तू तुझ्या अप्सरा पाठव, तुझ्या सगळ्या रंभाधिक अप्सरा पाठवून दे आणि या सगळ्या उर्वश्याधिक रंभाधिक अप्सरा यांनी या ऋष्यशृंगाला घेऊन येण्याची माझी विनंती आहे. असं म्हटल्याबरोबर इंद्राने ते मान्य केलं. इंद्रावर उपकार झालेला होता, याप्रमाणे त्याने सगळ्या अप्सरा पाठवल्या. हा ऋष्यशृंग कोण? तो तपश्चर्येमध्ये मग्न होता. हा ऋष्यशृंग म्हणजे विभांडक ऋषीचा पुत्र होता. आणि हा ऋष्यशृंग यांनी स्त्री पाहिलीच नव्हती. मुलगी किंवा स्त्री म्हणजे काय हे त्याला माहीतच नव्हतं. इतका तो ब्रह्मचारी होता आणि मृगीचा पुत्र होता आणि जललग्नावर त्याची उत्पत्ती झाली होती. म्हणून तो जिथे जाईल तिथे पाऊस पडायचा. ज्याप्रमाणे अंगदेशात तो गेला तिथेही पाऊस पडला. याप्रमाणे त्याच्या येण्यामुळं हा यज्ञ सफल होणार होता आणि म्हणून ऋष्यशृंगाला आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण विभांडक नसताना जायला पाहिजे. विभांडक ऋषी असताना ते विभांडक सोडणार नाही. म्हणून विभांडक ऋषी नसताना हे सगळ्या अप्सरा मोठ्या आकाशामधून उतरल्या, स्वर्गामधून आल्या खाली आणि सुंदर अशा प्रकारचं नृत्य, गायन, थाट माट करत 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 हाव भाव कटाक्ष तिथे वसंत ऋतूची निर्मिती केली, सगळं मदनाची निर्मिती केली आणि सगळं वन सुंदर दिसू लागलं. त्या गाऊ लागल्या, नाचू लागल्या, छुमछुम वाजू लागले त्यांचे पैंजण. आणि यावेळेला विभांडक ऋषी नव्हते आणि हे ऋष्यशृंग होते. त्या कशा आल्या त्याचं वर्णन केलं. निर्धर वनिता गया तडप तब नाद मृदंग बजावे, निर्धर वनिता गया तडप तब नाद मृदंग बजावे, छुम छुम नाचत पल्लव झूलत सुंदर गायन गावे, छुम छुम नाचत सुंदर गायन गावे, छुम छुम नाचत पल्लव झूलत सुंदर गायन गावे. त्याप्रमाणे निर्धर वनिता गया तडप तब, झांज मृदंग बजावे, झांज बाजू लागले, मृदंग बाजू लागले, पायातले पैंजण बाजू लागले, छुम छुम नाचत पल्लव झूलत, छुम 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 आवाज येऊ लागला. हे पाहिल्याबरोबर हा ऋष्यशृंग बाहेर आला. त्याला एक शिंग आलेलं होतं डोक्यावर, म्हणून त्याला ऋष्यशृंग म्हणतात. आणि आल्याबरोबर त्या सगळ्या स्त्रिया पाहिल्या, त्यांचं सौंदर्य पाहिलं, त्यांचे केशकलाप पाहिले, अलौकिक सौंदर्य, त्यांचं रूप लावण्य शृंगार त्याचप्रमाणे कटाक्ष हे सगळे पाहिल्यानंतर तो तल्लीन झाला. बरं त्याला स्त्री म्हणजे काय माहीतच नव्हतं. तो म्हणला, तुम्ही कोण आहे? त्या म्हणाल्या, आम्ही ऋषी आहोत. तू जसा ऋषी आहेस ना, तुझे जसे जटाजूट आहेत तसे आमचे हे केस आहेत, आम्ही देखील ऋषीच आहोत. असं? तुम्ही कुठले ऋषी आहेत? त्यांनी सांगितलं, अहो आम्ही फार लांबून आलोत, यायचं का आमच्याकडे? चला, आम्ही खूप लांबून आलोत आणि आमच्याकडे केशर घेतलं, केशर, आणि त्याला केशराचा सुगंध दिल्याबरोबर म्हणला, हा हा काय सुगंध आहे. हो, केशर केशर कस्तुरी घेऊन हाती, केशर कस्तुरी घेऊन हाती, माती ऐशिक अमुच्या शेती, इच्छुदंड ते काष्टती म्हणती, बर्फ म्हणून कर्पूर दाविती. त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली, केशर कस्तुरी घेऊन हाती. केशर घेतला, कस्तुरी घेतली आणि तो सुगंध दाखवला. आमच्याकडे अशी सगळी माती आहे म्हणे, आम्ही अशा ठिकाणाहून आलो. केशर कस्तुरी घेऊन हाती, माती ऐशिक अमुच्या शेती, इच्छुदंड ते काष्टती म्हणती, बर्फा म्हणून कर्पूर दाविती, परोपरी नेत्या बुलवीची, दाखवू आणि वस्तू तुम्हा प्रति परिस्थिती न्यायची, दंग होऊन भंग कराया दगाहला समाधिकारी. त्या परित्याला याप्रमाणे
त्यांच्या समाधीचा भंग करण्यासाठी त्यांनी वर्णन केले. परिथुनियाचे दंग होऊन भंग कराया सिद्ध झाला समाधीचा, त्या परी त्यांनी ऋष्यशृंगा मोहिले. याप्रमाणे त्यांनी ऋष्यशृंगाला मोहिलं. चला 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 म्हणत म्हणत या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी करत करत त्यांच्या मागोमाग जात 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 त्यांनी या अयोध्या नगरीमध्ये त्याला आणलं. जाता जाता अंगदेशातही आला. अंगदेशात पाऊस पडला आणि अयोध्या नगरीत आला. इकडे विभांड ऋषी आल्याबरोबर त्यांना कळलं मुलगा कुठे गेला. म्हणजे अहो तुमचा मुलगा त्या अप्सरांनी पळवला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की नाही, योग्य कारणासाठी गेलाय, हरकत नाही. आल्याबरोबर या ठिकाणी तर काय, दशरथाने यज्ञाची मोठी जय्यत तयारी केली होती. सर्वांना पत्रिका पाठवलेल्या होत्या. सगळीकडे आंब्याचे तोरण लागलेले होते, चंद्राचे सडे टाकलेले होते, त्याप्रमाणे सुगंध दरवळत होता. सर्व लोकांची व्यवस्था ठिकाणी केली होती. धूप दीप आरार्तिक्य याप्रमाणे हा ऋष्यशृंग आल्याबरोबर त्यांचं जय्यत स्वागत केलं, धामधुमीने स्वागत केलं. हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढली आणि त्यांना दशरथाला एक मुलगी होती शांता नावाची, ती त्यांनी त्यांना दिली. याप्रमाणे त्यांच्या आपले जावई करून घेतलं याप्रमाणे. आणि इकडे या सर्वत्र यज्ञामध्ये काय काय स्थिती होती त्यांनी वर्णन केलंय की यज्ञामध्ये सर्व लोक जमा झालेले होते. सगळ्या प्रकारच्या लोकांना पत्रिका पाठवल्यामुळं गर्दी, अयोध्येमध्ये बसायला जागा नाही. सगळीकडे चंदनाचे सडे टाकलेले, त्याप्रमाणे केळीचे स्तंभ उभा केलेले होते. तसेच सर्वत्र तोरणं लागलेली होती, माळा लागलेल्या होत्या, पताका लागलेल्या होत्या. सुशोभित नगरी झालेली होती आणि मंगलवाद्य वाजत होती. सुगंध सर्वत्र दरवळत होता. मंत्रघोष चाललेले होते आणि याप्रमाणे योग्य योजना केली होती. वसिष्ठ ऋषी हे अध्वर्यू होते, त्याप्रमाणे वामदेव हे ब्रह्मा होते आणि ऋष्यशृंग हा होता आणि भृगु हा उद्गाता होता. हे चार यज्ञासाठी मुख्य असतात. त्याप्रमाणे होता, अध्वर्यू, उद्गाता आणि ब्रह्मा. याप्रमाणे वसिष्ठ ऋषी अध्वर्यू, वामदेव ब्रह्मा, ऋष्यशृंग होता आणि भृगु उद्गाता. याप्रमाणे श्रद्धया हूयमाने ग्नौ, याप्रमाणे श्रद्धेने यज्ञ सुरू केला. हा पुत्रकामेष्टी यज्ञ. श्रद्धया हूयमाने ग्नौ तप्त जांबूनद प्रदाह, आणि तप्त जांबूनद प्रदाह श्रद्धेने आहुती टाकायला सुरुवात केली. ओम अग्नये स्वाहा अग्नय इदन्न मम, ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदन्न मम, ओम इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम, ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदन्न मम. याप्रमाणे स्वधाकार, स्वाहाकार, वषटकार सुरू झाले आणि आकाशामध्ये हा सगळा धूर गेला आणि हा सगळा यज्ञ परिपूर्ण होता क्षणीच तप्त जांबूनद प्रदाह, तप्त जांबूनद प्रदाह, लाल सुवर्णाप्रमाणे. जांबूनद म्हणजे सुवर्ण, देवांचं सुवर्ण. हे जसं लाल असावं त्याप्रमाणे तप्त जांबूनद प्रद असणाऱ्या प्रत्यक्ष अग्निनारायण प्रगट झाले. आणि अग्निनारायणाने हातामध्ये पायस घेतला आणि स्वर्णपात्रस्थम पायसम स्वर्णपात्रस्थम गृहीत्वो वाच हव्यवाट. हव्यवाट म्हणजे अग्नी. अग्नी बोलू लागले, प्रत्यक्ष मानवी रूप धारण केलं आणि हातामध्ये पायस धारण केला. हा पायस कशात घेतला हो? स्वर्णपात्रस्थम, सुवर्णाच्या पात्रामध्ये पायस घेतला आणि अग्नी बोलू लागले. अग्नी म्हणू लागले, हे दशरथा, हे घे पायसदान, पायसदान, हे घे पायसदान. हे दशरथाला सांगितलं, हे दशरथा हे पायसदान घे. याप्रमाणे दशरथाने तो पायस घेतला, प्रसाद घेतला आणि सर्वांनी सांगितलं तुमच्या तिन्ही राण्यांना, पट्टराण्यांना बोलवा. तिन्ही पट्टराण्या आल्या. कौशल्या आली, सुमित्रा आली, कैकेयी आली आणि सर्वांना तो पायस बरोबर योग्य पद्धतीने वाटला. तिघांना आता दिला आणि आता पिणार तेवढ्यात आकाशामधून घार आली आणि घारीने या कैकेयीच्या जवळचा पायस उचलून आकाशात नेला. अहो, ही घार म्हणजे कोण होती? ही घार, जी घारीच्या पासूनच पुढे हनुमंत जन्माला आलेले, प्रत्यक्ष मारुतीराय जन्माला आले. तेव्हा हे सगळं देवाची योजनाच होती. त्याप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटलं. अहो म्हणले, पायस 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 नेला घारीने. कैकेयी रडू लागली. सर्वांनी सांगितलं काही काळजी करू नका. त्याप्रमाणे कौशल्या आणि सुमित्रा यांनी आपल्यातला अर्धा अर्धा पायस पुन्हा कैकेयीला दिला. आणि ज्याप्रमाणे या सगळ्या राण्या यांनी पायस हा चरू आत्मसात केल्याबरोबर ह्या गर्भवती झाल्या. ह्या राण्या तिघी गर्भवती झाल्या आणि प्रसादाचा चरू
हा प्रासादिक अशा प्रकारचा प्रत्यक्ष यज्ञ नारायणाने प्रसन्न होऊन दिलेला, ज्यांच्यापासून हे तिघींना पुत्र संतान होणार आहे अशी संकल्पना याप्रमाणे. आणि या सगळ्या गर्भवती झाल्याबरोबर 1 2 3 4 5 6 7 महिने झाले आणि आता डोहाळे लागू लागले. या ठिकाणी वसिष्ठ ऋषीने सांगितलं, जा राजा, तुझ्या राण्यांचे डोहाळे त्यांच्या मनातल्या इच्छा विचारून घे. डोहाळे म्हणजे काय? डोहाळे म्हणजे दौहृद. दौहृद म्हणजे डोहाळे. 2 हृदय एक झालेले असतात या काळात. कोणाचं हृदय? एक आईचं हृदय आणि दुसरं संततीचं हृदय. पुत्र असो पुत्री असो, तिचं हृदय हे एक झालेलं असतं, मन एक झालेलं असतं आणि त्यामुळं तिच्या तोंडून जणू पोटातलं बाळच बोलतंय अशा प्रकारचा अन्वयार्थ आपण लावतो. ज्याप्रमाणे दौहृदपासून डोहाळे शब्द तयार झाला. आणि मग दशरथाने शास्त्रीय बाब लक्षात घेऊन हे डोहाळे पुरवायला सुरुवात केली. आता पहिल्यांदा दशरथाचं प्रेम पट्टराणी असणाऱ्या कैकेयीवरती होतं. पहिल्यांदा कैकेयीच्या मंदिरामध्ये दशरथ राजे आले आणि पाहिल्याबरोबर कैकेयीने त्यांचा सत्कार केला, स्वागत केलं, या बसा म्हणाले. आणि यावेळेला दशरथ महाराज म्हणतात, हे कैकेयी, तू माझी पट्टराणी आहेस, लाडकी राणी आहेस, तू मला सहाय्य केलेलं आहेस, तू युद्ध कुशाल आहेस, तेव्हा तुझ्या मनात काय आहे तेवढं सांग, तुझ्या मनातले डोहाळे मी पूर्ण करतो. असं म्हटल्याबरोबर ती काय म्हणाली? ती म्हणाली, ज्येष्ठेसी पुत्र होईल त्यासी वनवास प्राप्त एक वरे. ज्येष्ठेसी पुत्र होईल त्यासी वनवास प्राप्त एक वरे. मत पुत्र होय त्या ते द्यावे हे राज्य नावडे दुसरे. रामा 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 दया घना रामा 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 हरे हरे रामा 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 दया घना रामा रामा. ती म्हणाली, मतपुत्र होय त्या ते द्यावे हे राज्य नावडे दुसरे. मला फक्त एवढं द्या, ज्येष्ठेसी पुत्र होईल, ज्येष्ठेला जो पुत्र होईल त्यासी वनवास प्राप्त एक वरे. तिने सांगितलं, महाराज आठवतंय का, तुम्ही वृषपर्व्यावर विजय मिळवण्यासाठी स्वर्गात गेलेला होता, त्यावेळेला तुमच्या रथाचं चाक मोडलं, या चाकाचा आख मोडला. यावेळेला तो आख मी या ठिकाणी सावरून धरला, माझा हात त्यामध्ये घातला आणि तुमचा विजय त्यावेळेला झाला. त्यावेळेला तुम्ही मला म्हणालात की तुला वर काय पाहिजे ते दे, मी तुला या ठिकाणी वर देतो. तेव्हा मी म्हणाले की नाही, मला आताच काही वर नको, तो वर मी तुम्हाला आत्ता मागून घेते. कोणता वर आहे? ज्येष्ठेसी पुत्र होईल त्यासी वनवास प्राप्त एक वरे. पहिल्या वरानं पहिला वर मला असा द्या, त्यावेळेचा वर मी आता मागून घेते. ज्येष्ठेला म्हणजे कौशल्याला जो पुत्र होईल त्याला वनवास एका वराने, आणि दुसऱ्या वराने माझ्या पुत्राला, माझ्यापासून जो पुत्र होईल त्याला राज्य प्राप्त व्हावं. मत पुत्र होय त्या ते द्यावे हे राज्य नावडे दुसरे. रामा 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 दया घना रामा रामा. हे ऐकल्याबरोबर दशरथ खजील झाला. अरे अरे. आणि मग सुमित्रेकडे आला. सुमित्रेकडे आल्याबरोबर येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी, येतसे दशरथ सुमित्रा मंदिरी. देखता सामोरी जागी झाली घालोनी आसन, प्रक्षाळी चरण सर्वांगी लेपन तीर्थोदके. ती आल्याबरोबर दशरथ महाराजांचं स्वागत केलं. तिने सामोरी आली, आसन घातलं, पाय प्रक्षालन केलं, सर्वांग लेपन दिलं, चंदन दिलं, तीर्थोदक घेतलं आणि स्त्रीरायासी बोले, जो का ज्येष्ठेसी पुत्र होय निका. तिला विचारलं, तुझ्या मनात काय आहे, डोहाळे कोणते? तिने सांगितलं, स्त्रीरायासी बोले, जो का ज्येष्ठेसी पुत्र होय निका, त्याचे दास्य घडावे. पाहता मन कसं आहे. सुमित्रा म्हणते की जो ज्येष्ठेला पुत्र होईल त्याचे दास्य घडावे, मत पुत्रा हे तू नावडे मनिका. रामा 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 दया घना रामा रामा. मला दुसरा हेतू माझ्या मनात नाही.
जो ज्येष्ठेला पुत्र होईल त्याचं दास्य माझ्या पुत्राच्या हातून घडावं एवढाच माझा हेतू आहे. हे ऐकल्यावर आनंद वाटला दशरथ महाराजांना आणि ते कौशल्येकडे आले. कौशल्येकडे आल्याबरोबर कौशल्या पाहिलं तर तिचा चर्या तल्लीन झालेली होती रामामध्ये. कशात तल्लीन झाली हेच कळे ना, भानावरच नव्हती. भानावर नव्हती. या ठिकाणी बेभान अवस्था ही योग्यांची असते. ही बेभान अवस्था तिची झाली होती. तिला समोर आलेला माणूस दिसत नव्हता. कोण आलंय, आपण कुठे आहोत, दशरथ राजे आलेत हेही भान नाही. आणि हे पाहिल्याबरोबर दशरथ राजे म्हणाले, अहो हे काय अवस्था हिची, काय अवस्था झाली होती. रामी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मनची राम रूप झाले मनची राम रूप झाले हो राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले. मनची रामरूप झाले. अहो रामाच्या रूपामध्ये तल्लीन झालेली होती, बेभान स्थिती होती. आणि तिला विचारलं, अगं कौशल्या काय स्थिती आहे तुझी ही, तुला काय पाहिजे, तुझ्या मनातली इच्छा काय. हे म्हटल्याबरोबर ती काही बोलली नाही. ती फक्त एवढंच म्हणली, आणारे धनुष मारीन रावणा आणारे धनुष मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा मारुती पाचारा लव करी लंके पुढे मोठे माझवी नरण तोडीन बंधन निर्जरांचे बोलीला वाल्मिकी तैसेची करीन बोलीला वाल्मिकी तैसेची करीन. या ठिकाणी वाल्मिकीने आधीच रामायण लिहिलं आणि रामचरित्र नंतर झालं असं म्हणतात. याप्रमाणे आणारे धनुष्य मारीन रावणा. ती दशरथ महाराजांना म्हणते, धनुष्य आणा इकडं आत्ताच्या आत्ता. मी राम आहे आणि मी रावणाला ठार करीन. आणारे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी. त्याप्रमाणे अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा मारुती पाचारा लव करी. त्याला काहीच कळे ना, अंगद कोण, मारुती कोण, सुग्रीव कोण, त्याला काहीच कळे ना. हे काय बोलायची, कारण त्याला माहीतच नव्हतं. दशरथाला काय माहिती यांची नावं. अहो हे किष्किंधा नगरीमधले. तेव्हा लंके पुढे मोठे माझवी नरण तोडीन बंधन निर्जरांचे. निर्जर म्हणजे देव, देवांचे बंधन तोडीन आणि बोलीला वाल्मिकी तैसेची करीन. वाल्मिकीने जसं सांगितलं त्याप्रमाणे करीन असं म्हणल्याबरोबर जे त्या ठिकाणी पळाले दशरथ राजे. अरे बापरे म्हणले, हिला भूत लागलं भूत. वसिष्ठ ऋषीने म्हणाले, अहो माझी थोरली पत्नी हिला भूत लागले. असं म्हणल्यावर वसिष्ठ हसले, म्हणले, अहो भूत नाही ते महद्भूत आहे. काय समजले तुम्ही, प्रत्यक्ष महद्भूत सगळ्या जगाचा नियंता तिच्या आपल्या गर्भामध्ये आलेला आहे. तेव्हा ती तिच्या भानावरच नाहीये, ते प्रत्यक्ष ईश्वराचं भगवंताचं रामचंद्राचं स्वरूप आहे. हे पाहिल्याबरोबर आनंद वाटला. आणि मग अर्थात नवमास परिपूर्ण झाले आणि नवमी तिथी आली. चैत्र महिना आला, नवमी तिथी आली आणि दुपारचे भर 12 वाजले. बरोबर 12ची वेळ झाली. चैत्र महिना नवमी तिथी. कारण नवमी कशामुळं तर नाथ संप्रदायात 9 शब्दाला फार महत्व आहे आणि त्यामुळं दुपारी भर 12ची वेळ. यावेळेला प्रत्यक्ष श्रीरामचंद्र या ठिकाणून प्रगट झाले, अवतीर्ण झाले. त्यांनी वर्णन केले, श्रीरामश्चैत्र मासे दिनदल समयादित्यभे कर्कलग्ने जीवेंदौ करकणाशो मृगभगतो कुचेज्ञे वृषे मेषगिर्के मंदे जुके गतायां तमसि शफर्ये भागवे रम्यां पंचोच्चैसेवतीर्ण प्रभवतु भवतां जन्मपत्री च यस्. श्रीरामचंद्र प्रभु महाराज की जय. प्रभु श्रीरामचंद्र महाराज की जय. प्रभु श्रीरामचंद्र सीतावर रामचंद्र की जय. त्याप्रमाणे
रामचंद्र अवतीर्ण झाले. आकाशामध्ये देव आले. त्यांनी दुंदुभी वाजवायला सुरुवात केली. आकाशामधल्या देवांनी अप्सरांनी नृत्य केले. देवांनी दुंदुभी वाजवल्या. पुष्पवर्षाव केला. सर्वांना आनंद झाला. आणि याप्रमाणे श्रीरामचंद्र महाराज की जय आनंदोत्सव साजरा झाला. इकडे सर्व अयोध्येतल्या लोकांना कळालं रामचंद्र प्रगट झाले. रामचंद्र जन्माला आले. रामाबरोबर रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे 4 मुलं या ठिकाणी प्रगट झाले. यावेळेला श्रीराम चैत्र मासे वर्णन त्यांनी केलंय. चैत्र महिना होता. त्याप्रमाणे दिनदल समय दुपारची वेळ होती. आणि दित्यभे कर्कलग्ने कर्कलग्न होतं रामचंद्राचं. जीवेंदव कर्कराशव जीव म्हणजे बुध आणि इंदू म्हणजे चंद्र हे कर्कराशीमध्ये होते. म्हणजे रामाचे रास कर्क आहे बरं का. रामाचे रास कर्क होते. त्याप्रमाणे ज्ञे वृषे मेषगेरके याप्रमाणे ज्ञे म्हणजे गुरु हा मेष राशीमध्ये होता. याप्रमाणे मंदे जुके गतायाम याप्रमाणे भार्गवे नवम्याम या ठिकाणी भार्गव म्हणजे भृगू हा प्रत्यक्ष भृगुकुल यामधले शुक्र आहे. आणि म्हणून नवमी तिथी या ठिकाणी आपल्याला दिसते. आणि श्रीरामचंद्र प्रगट झाल्याबरोबर पंचोच्च सेवतीर्ण 5 ग्रह उच्चस्थानी होते. पंचोच्च सेवतीर्ण प्रभवतु भवताम जन्मपत्रीचयस्य श्रीरामचंद्र महाराज की जय. याप्रमाणे रामचंद्र मंगल तोरण या ठिकाणी लावले. चंद्राचे सडे टाकले. वाद्य वाजू लागले. नृत्य होऊ लागले. हत्तीवरून साखरपानं वाटली. आनंदोत्सव साजरा झाला. सर्वांना आनंद झाला. आणि मग या ठिकाणी राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 मुलं झाले. राम का नाव ठेवलं तर रमयती ते राम रममान करतो तो राम. याप्रमाणे राकारोच्चार मात्रेण राम म्हणजे काय रचा उच्चार केल्याबरोबर राकारोच्चार मात्रेण मुख निर्गत्य पातका. राचा उच्चार केल्याबरोबर रा हे अग्निबीज आहे. र हे अग्निबीज आहे. त्यामुळे रचा उच्चार केल्याबरोबर सगळं पातक आपलं मुखातून बाहेर पडतं म्हणे. राकारोच्चार मात्रेण मुख निर्गंती पातका. आणि पुन्हा पातक प्रवेश तर गाव म्हणले नाही का तर मकारस्त कपाटवत पुन्हा प्रवेश संदेह. पुन्हा पातक येत नाही का तर म आपण म्हणलेलं असतं. म म्हणजे आपले 2 ओठ जुळलेले असतात. मकारस्त कपाटवत याप्रमाणे बंद केल्याबरोबर पुन्हा पातक येत नाही. मुखपट्टी ती मुखपट्टी आज नाही का आपण मुखपट्टी लावतो, मास्क लावतो, त्याप्रमाणे हा राम मचा मास्क आहे. तो म म्हटल्याबरोबर बाहेरचे जंतू आतमध्ये प्रवेशत नाहीत. आणि आतले जंतू सुद्धा त्यांचं भस्मसात होतात कारण र आतमध्ये आहे. असो याप्रमाणे श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी उसळली. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. राम जन्म राम नवमी नक्षत्र पुनर्वसु. राम जन्म राम नवमी नक्षत्र पुनर्वसु. दिवा माध्यान्ह अवतार गाहला, तार गाहला. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. भजकाचे कोटी अन्याय हा क्षमा करी. भजकाचे कोटी अन्याय हा क्षमा करी. उद्धरिता महाराज नाही भागला, नाही भागला. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. शबरीची बदरी खळे पदरी घेऊनी. शबरीची बदरी खळे पदरी घेऊनी. भाव बळे भुलुनिया भक्षु लागला, भक्षु लागला. महाविष त्र्यंबकासी अमृत लाधला. महाविष त्र्यंबकासी अमृत लाधला. पार्वतीची थोर नंद गाहला, नंद गाहला. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. राम दर्शनासी चला लाभ हा भला, लाभ हा भला. पुंडलिक वरदे हर्ष श्री सीता रामचंद्र महाराज की जय. याप्रमाणे
श्रीरामचंद्र यांना राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सर्वांना आनंद झाला. सर्वांना स्नान वगैरे घातलं, नवधू घातलं आणि आता त्यांना पाळण्यात टाकलं. पाळण्यात टाकल्याबरोबर लोकांची भेटण्याची गर्दी सुरू झाली. पाळणा मोठा सुंदर सजवलेला होता. त्या पाळण्यामध्ये, फुलाच्या पाळण्यामध्ये श्रीरामचंद्रांना घातलं, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, आणि पाळणे या ठिकाणी द्यायला सुरुवात केली. सगळ्या लोकांची गर्दी रामचंद्रांचं मुख पाहण्यासाठी. आणि या गर्दीमध्ये कोण आलं? अहो, या गर्दीमध्ये प्रत्यक्ष शिवशंकर आले. शंकराला या ठिकाणी कैलास पर्वतावर राहवलं नाही. अरे चला रामदर्शनाला जावं, कारण शंकर आणि राम यांचं नातं काय हो? अहो, हे एकमेकांचे गुरु आहेत. शंकर रामाचे गुरु आहेत आणि राम शंकराचे गुरु आहेत. या ठिकाणी शंकराच्या हृदयामध्ये राम आहेत आणि रामाच्या हृदयात शंकर आहेत, याप्रमाणे वर्णन केलेलं आहे. या दोघेही एकमेकांचे गुरु शिष्य. या दृष्टिकोनातून आता गुरुला भेटण्यासाठी शंकर आले. बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जो जो रे, निद्रा करीबा सखया, बाळा जो जो रे, जोगी आला से भेटाया, शशी देखुनिया काया, बाळा जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जोगी दिसतो सुंदर मस्तकी जटांचा भार, गळारुंद माळांचे हार, शोभे व्याघ्रांबर, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, भस्म चर्चोनी सर्वांगी, वेष्टिला भुजंगी, भूते घेऊनिया ससंगी, आला प्रेमरंगी, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जटे मधुनिया जळवाहे, नकळे कोण आहे, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जटे मधुनिया जळवाहे, मौन धरुनी राहे, जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, जटे मधुरिया जळवाहे, मुद्रा लावून पाहे, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे, मौन धरुनिया जोर आहे, नकळे कोण आहे, बाळा जो, कळे ना कोण आलं? अहो, जटेमध्ये जळ व्हायला लागले. आसपास सगळे भूतांचा गण आहे. कोण आहे काही कळे ना. इतुके ऐकुनिया वचन, हासले रघुनंदन, बाळा जो जो रे, रामाच्या कानावर शब्द आले. रामाच्या कानावर हे शब्द आले. अहो, कोण आले म्हणले? कोण आलं की भूत घेऊन आले. डोक्यावरती एवढा मोठे जटाजूट आहे आणि पाणी येते म्हणले त्या जटाजूट मधून. कोण आहे काही कळे ना. भस्म तर लावलंय आणि मुद्रा लावून पाहे, नकळे कोण आहे. हे ऐकल्याबरोबर इतुके ऐकुनिया वचन, हासले रघुनंदन, बाळा. रामाने ओळखलं. अरे म्हणले हे प्रत्यक्ष शिव आलेत आपल्याला भेटायला. रामचंद्राने ओळखल्याबरोबर आनंद वाटला आणि इतुके ऐकुनिया वचन, हासले रघुनंदन, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा जो जो रे. भाव पद कमळी कल्लीन, गोसावी नंदन, बाळा जो जो रे, जो जो रे, जो जो रे रघुराया, बाळा. कुंडली कवरदे हार विठ्ठल श्री सीतारामचंद्र महाराज की जय. याप्रमाणे सूर्यवंशामध्ये प्रत्यक्ष भक्त कामकल्पद्रुम असणाऱ्या भगवान श्रीरामांचा जन्म झाला. अयोध्येमध्ये आनंद झाला, सज्जनांना आनंद झाला. सत्वहरण जे झालेलं होतं ते सत्वहरण रावणाने केलेलं होतं. कोणाकोणाचं सत्वहरण केलं होतं? त्यांनी ब्राह्म तेज, क्षात्र तेज आणि वैश्यांचं तेज हे सगळं हरण केलेलं होतं. रामाचा जन्म पुनर्वसू नक्षत्रावर झाला. पुनर्वसू म्हणजे त्या नक्षत्रावर पुन्हा प्राप्ती होते.
पुन्हा आपल्याला त्याची प्राप्ती होत असते. याप्रमाणे हे जे ब्रह्मविद्या, क्षात्रविद्या आणि वैश्याचं धन हे पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी श्रीरामचंद्राचा अवतार झाला. आणि म्हणून आज रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या निमित्ताने चारी मुक्ती या ठिकाणी प्रगटल्या. ह्या चारी मुक्ती म्हणजे हे 4 रूप आहेत भगवंताचे, हे 4 विग्रह आहेत. याप्रमाणे भगवंताचा जन्म हा आपल्याला मुक्त करण्यासाठी झाला. या रावणाने जे 3 वर्णांचं सत्वहरण केलं होतं ते पुन्हा त्यांना प्राप्त करून द्यावं, लोकांना दुःखातून मुक्त करावं, या दृष्टीने रामचंद्र यांचा जन्म झाला. सर्वांना दुःखातून रामचंद्राने मुक्त करावं. या करोनाच्या दुःखातून सुद्धा रामचंद्राने सर्व जगाला मुक्त करावं. याप्रमाणे सर्वांना सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमा पुनयात् अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रिणः सन्तु पौत्रिणः अधनाः सधनाः सन्तु जीवन्तु शरदां शतम्. याप्रमाणे संस्थान देवतेला या ठिकाणी देवता पांडे यांच्या ज्या पूजेतल्या राममूर्ती आहेत, ज्या प्रत्यक्ष गिरधर स्वामींच्या पूजेतल्या आहेत, त्यांना या ठिकाणी मी वंदन करतो. त्यांनी या ठिकाणी मुद्दाम ह्या मूर्तींचं दर्शन आम्हाला घडवलं, पाळण्याचं दर्शन घडवलं, छाटीचं दर्शन घडवलं, त्या ठिकाणच्या सर्व वस्तूंचं दर्शन घडवलं. ह्या सर्व धार्मिक पवित्र अशा प्रकारच्या वास्तूचं दर्शन आम्हाला घडालं. याप्रमाणे मी याला नतमस्तक होतो आणि ऋष्यशृंगाच्या कृपेमुळं दशरथाला जसा लाभ झाला तसा आपल्या सर्वांना या ठिकाणी श्रीरामचंद्राच्या कृपेचा लाभ व्हावा, सर्व आनंदी व्हावेत. आणि एक कहावत मुल्ला काजी राम बिना सब फोकट बाजी. या ठिकाणी रामाच्या शिवाय सगळं निरर्थक आहे. या ठिकाणी आज श्रीरामचंद्र आमच्या भारतामध्ये ज्यांनी जन्म घेतला हा खरोखर धन्य भारत माता. म्हणून ही माती सुद्धा अलौकिक आहे. ही माती काही सामान्य नव्हे. त्याने वर्णन केलंय की ही माती म्हणजे प्रत्यक्ष आपल्याला या मातीमधून श्रीरामचंद्र प्रगट झाले. या मातीमधून सर्वांना ही चंदन रूपाची माती आहे. चंदन है इस देश की माती, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. या ठिकाणी राम हे केवळ देवळात नाहीये, प्रत्येकाच्या घरामध्ये राम निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये अयोध्या निर्माण झाली पाहिजे. प्रत्येकाचं घर म्हणजे रामचंद्राचं वास्तव्य स्थान झालं पाहिजे. यासाठी आपल्या पालकांवर अशी जबाबदारी आहे की पालकांनी आपल्या मुलांना रामचंद्राप्रमाणे घडवावं. आणि म्हणून चंदन है इस देश की माती, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. प्रत्येक मुलगा हा जर राम व्हायचा असेल, रामचंद्राचं स्वरूप व्हायचं असेल तर आपल्याला त्यांचं योग्य सुसंस्कार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी राम यांच्या निमित्ताने, रामकथेच्या निमित्ताने हे संस्कार आपल्या मुलावर, त्याचप्रमाणे नातवावर घडूया. आणि आमची परंपरा जी दिव्य आहे, उज्ज्वल आहे, त्या परंपरेचं पुन्हा एकदा गान करूया. म्हणूनच या परंपरेनुसार हे रामचंद्राच्या जन्माचं कीर्तन या ठिकाणी रामचंद्र जन्माला आलेले आहेत. तुम्ही म्हणाल दरवर्षी रामचंद्राचा जन्म कशासाठी करायचा? तो यासाठी करायचा की दरवर्षी आम्हाला रामचंद्राच्या जन्माच्या उत्सवाच्या निमित्ताने नवीन प्रेरणा मिळावी. म्हणून हा रामचंद्राचा उत्सव, कृष्णाचा, रामाचा उत्सव, दत्ताचा उत्सव आपण करतो. याप्रमाणे या जीवन जगण्यामध्ये नवीन मंगलता निर्माण व्हावी. म्हणूनच प्रथम पदामध्ये म्हटल्याप्रमाणे संत पदाची जोड. म्हणायला सांगू का त्यांना? हा म्हण. हा, 1 मिनिट. ते देवता पांडे म्हणतात का संत पदाची जोड? हा, म्हणतात का तुमचे सासरे म्हणतात का संत पदाची जोड? हा, म्हणायला लाव त्यांना. देरे हरी संत पदाची जोड, देरे हरी संत पदाची जोड, संत पदा
सुखाचे दे रे हरी दे रे वा तेरे हरी संत पदा की जोड दे रे हरी दे रे हरी दे रे हरी दे रे हरी संत पदा की जोड श्रीराम जय श्रीराम. त्याप्रमाणे प्रथम पदामध्ये संत पदाची जोड दे रे हरी साधू पदाची जोड संत समागम आत्मसुखाचा संत समागम आत्मसुखाचा उगवे सुंदर मूळ जोड. याप्रमाणे प्रथम पद म्हटल्यानंतर परंपरेनुसार हे कीर्तन ऑनलाईन का होईना आपण यथामती यथाबुद्धी श्रीरामचंद्राच्या कृपेने या ठिकाणी संपन्न केलेलं आहे. या ठिकाणी तबला पेटी या सगळ्या वाद्यांची गरज असतेच, परंतु ते नसेल तरी निदान भक्तीची गरज आहे. एवढ्या भक्तियुक्त अंतःकरणाने मी या ठिकाणी हे कथानक सादर केलं. आपण देखील भक्तियुक्त अंतःकरणाने ऐकलं. त्याबद्दल भगवान श्रीरामचंद्राच्या चरणी आपल्या सर्वांचं मन असंच राहावं आणि श्रीरामचंद्राने सर्वांना कृपा करावी अशीच मागणी या ठिकाणी मागतो. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायी न आवडी हेची माझी आणि संपदा संघ हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 लंबोदर सुंदर वर्णाहिंदिर गिरिजा भगमरापति सरोवर अपने सोते सुंदर में शिवर से शिवर कंड कंडी सुंदर मुदगल जय देव जय देव जय विघ्नहरा अनन्य शरणा भक्ता मवगल वितना योगनाग समावृता सुरहना वंद्या वंदी जला जीवनिता स्तुति बावलिया नैना तनाग्नि मंगलारती सुतान गंगारिका नियमितता दोषाचे भंगा संसार पिढे उपायात जगा टाको टाके आणि सर्वस्व चिंता बजाती देश भागा पापताप निवारी चिंतन जन्मिके सुकृतानंद सुधार देवावरती नंद गोपाला सानिध्य नाभी कमलाच्या ब्रह्मेश परिपूर्ण कामा शुद्धाचरण विमुक्त श्री सीताराम गोविंद मधुसूत सत्यवत्तराम जय जय जंगनाथन सत्संग देवसी निराज निरा भूत सत्यकर भगवत दाम विभक्त गुरुजन योगवती श्री साधित सुरवर प्रिय समते छात्र समंगल कोमल चंद्र धनगम विराम सुंदर ब्रह्मरे देगा धारे नमस्कार करता कार्य हरे आशान दिशा भयवरे सुंदरे लंबोदरे रंगायो तुआजो साधुते हो कान जगाती मूलत्व प्रतिबद्धम उद्वैत जन्म संभव साधु जन काल चरण हरे राम पाये राजा नमसे इंद्रियो दान आत्मना दान सत्संग करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणाय समर्पये हरे राम 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 हरे 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 कृष्ण कुंडली कवरदे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.